भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, नोकऱ्या नाहीये, बाहेरच्या राज्यात जे आपले प्रकल्प जातात त्याचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ईडीचा मुद्दा आहे, अगणित मुद्दे होते. पण ह्या मुद्द्यांवर ह्या लोकांनी नाहीच त्या लोकांना घेरलं. उलट ह्या लोकांनी केलं काय, ह्यांचीच कॉपी करायला सुरुवात केलेली आहे की आम्ही पण महालक्ष्मी योजना आणू, आम्ही पण तुम्हाला बेरोजगार लोकांना 4,000 रुपये देऊ, आम्ही पण महिलांना 3,000 रुपये देऊ. तुम्ही कॉपी करण्यात एक्सपर्ट झाल्यात, मग तुम्हाला लोक काय ऍक्सेप्ट करतील ना? जे लोक कॉपी करतात त्या लोकांना लोक नाही सहजासहजी ऍक्सेप्ट करत. वेगळं असं काय करतच नाहीये ना तुम्ही. त्यांच्यापेक्षा जर तुम्ही काही वेगळं बोलत असाल, तुम्ही जर खरं बोलत असता तर लोकांना त्या गोष्टी कळाल्या असत्या. लाडक्या बहीण योजनेला अगोदर नावं ठेवली तुम्ही आणि परत त्याच गोष्टीचा तुम्ही इलेक्शनसाठी वापर करायला लागला की आम्ही सुद्धा तुम्हाला 3,000 रुपये देऊ, बेरोजगार लोकांना 4,000 रुपये देऊ. म्हणजे हे असं झालं की थुकून चाटल्यासारखं झालं. एकतर विरोधक म्हणून आपण असं एकदम कणखर नेतृत्व पाहिजे, कणखर मुद्दे आपल्याला मांडता यायला पाहिजे. त्यामुळे ह्या महायुती सरकारला असं विशिष्ट असं काय करावं लागत नाहीये पहिल्यापासूनच.